कौस्तुभ कौस्तुभ, ऐका ना, बाहेर बघा ना, किती सुंदर वातावरण आहे. खूप सुंदर चांदणं पडले अहो. ती त्याच्या हाताला पकडून त्याला बाहेर ओढण्याच्या प्रयत्नात म्हणाली. हो मृण्मयी, तू जा ना प्लीज यार. नाही, आधी चला तर. कौस्तुभ, किती वेळ झालं काम करताय, ठेवा ना थोडं बाजूला, मी बोर झाले अहो. तीही अगदी हट्टाने म्हणाली. अरे यार मृण्मयी, महत्वाचं काहीतरी चाललंय यार. काम करतोय मी, दिसत नाहीये का? त्याचा कधी नव्हे ते एकदम आवाज वाढला. तिचा हातही झटकला गेला चुकून त्याच्याकडून. त्याच्या हे लक्षात आलं तसा आपोआपच त्याचा आवाज पुढच्या क्षणाला मवाळ झाला. आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचाच कौस्तुभ आणि मृण्मयीचा स्पेशल बोनस भाग. तर सुरू करूया गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा बोनस भाग. कौस्तुभ आणि मृण्मयीत आता सगळंच कसं आलबेल झालेलं. दोघंही मनाने एकमेकांच्या आणखी जवळ येऊ लागलेले आणि आता त्यांच्यात इतर कोणत्याही जोडव्याप्रमाणे नॉर्मल आयुष्याला सुरुवात झालेली. पण मृण्मयीला मात्र एक गोष्ट अधूनमधून फार त्रास द्यायची, ती म्हणजे तिच्या आई वडिलांचं ते तसं वागणं. इथे सासरी सगळं वातावरण कसं वेगळं होतं. आई बाबांचं नातं तर एकमेकांशी चांगलं होतंच, पण त्यासोबतच ते नातं त्यांच्या मुलांसोबत सुद्धा अगदी परफेक्ट होतं. आणि ज्या प्रकारे केतन आणि कौस्तुभला प्रेम मिळायचं, त्याचप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रेम कृतीला मिळायचं. तिथं मुलगा मुलगी हा भेदभाव नव्हता, तो कधीही दिसत नसायचा. आई वडिलांचं मुलांवर तर प्रेम होतंच आणि तेवढंच सुनांवरही होतं आणि मुलांचंही तितकंच प्रेम आपापसातही होतं. हे सगळं पाहून मृण्मयीला अर्थात घरची आठवण यायची. आपले आई वडील असे का नाहीत ही कमी तिला सलायची. अर्थात ती दाखवत नव्हती, कारण कौस्तुभ तिला काही कमी पडू देतच नव्हता. त्यामुळे त्याचा सहवास, त्याची मिठी हेच तिच्यासाठी जग बनून गेलं होतं. तरीही कधीतरी या विचाराने ती अस्वस्थ व्हायची. मृण्मयी आताही घरातलं नेहमीप्रमाणे पाहत होती. अधूनमधून त्याच्या ऑफिसमध्येही जायची, पण ती तिथून लवकर घरी यायची. डान्स क्लास करून पुन्हा घरी येऊन तिला स्वयंपाकाचं जे पाहायचं असायचं. हल्ली काही दिवसांपासून कौस्तुभचं काम वाढलेलं, त्याला घरी यायला वेळ लागायचा. तो मात्र प्रचंड बिझी झालेला. आजही नेहमीसारखंच तो ऑफिसमधून आला तरीही त्याचं कामच चाललेलं आणि त्याचे फोन कॉल सुद्धा चालू होते. जेवण करायला फक्त खाली आला आणि पुन्हा वर निघून आला. गेले काही दिवसांपासून हेच सुरू होतं त्याचं. मृण्मयीकडं थोडं दुर्लक्ष होऊ लागलेलं. एरवी सतत तिच्याकडे लक्ष देणारा कौस्तुभ त्याच्याही नकळत आता तिला गृहीत धरू लागलेला आणि मग मात्र तिला एकटं वाटू लागलेलं. रात्रीच्या जेवणानंतर ती सगळं आवरून वर आली तर अजूनही त्याचं कामच चालू होतं. तो लॅपटॉपवर काही करत होता. कौस्तुभ, आणखी किती वेळ काम करणार आहात? झोपणार नाहीये का आज? अगं झालं, थोडंच राहिलंय. एक प्रेझेंटेशन तयार करतोय, फार महत्वाचं आहे. तू झोप ना, तुला झोप आली असेल तर. तो असं म्हणाला आणि तिला आता मात्र काय बोलावं हे समजेना झालेलं. तिला त्याचं लक्ष हवं होतं, तिला त्याच्याशी बोलायचं होतं. काहीच बोललं नाही तरी निदान त्याच्या मिठीत शांतपणे पडून राहायचं होतं. ती काही वेळ तिथेच बेडच्या बाजूला बसली आणि एक क्षणाला नक्षत्राशी थोडं बोलून घ्यावं म्हणून नक्षत्राला कॉल लावून गॅलरीमध्ये आली. हे नक्षू, काय मग, लग्नाची डेट जवळ येते ना तुझी? हॅप्पी असशील? हो अगदीच. तू सांग, तू कशी आहेस? काय म्हणतायत जीजू? मी छानच ग. आणि ते काय म्हणणार आहेत यार, हल्ली खूपच बिझी झालेत, माझ्याकडे लक्षच नसतंय त्यांचं. काय सांगतेस? हे तू बोलत आहेस? अगं जायचं सरळ आणि हातातून ओढून घ्यायचा लॅपटॉप आणि डोळ्यात डोळे मिसळून सरळ गळ्यात हात टाकायचे. बघ कसे चुटकी सरशी बाजूला ठेवतील ते काम. गप ग, असं रिअल लाईफमध्ये थोडीच होतं. त्यांचं महत्वाचं काम चाललंय, उगाच चिडतील माझ्यावर. म्हणजे त्यांचं तुझ्याकडे लक्ष नाहीये म्हणून मला आज कॉल केलायस तर, हो ना? ती मस्करी करत म्हणाली. अगं असंच काही नाही, मला तुझीही आठवण आलेली. हो का? पण मी जास्त वेळ नाही बोलू शकणार आहे. माझाही होणारा नवरा कॉल करणार आहे मला.
बघ आला त्याचा कॉल. ए मृण्मयी, मी बोलते हा नंतर, बाय म्हणत नक्षत्राने अगदीच घाईत फोन ठेवला. आणि मृण्मयी पुन्हा एकटी पडली. तिचं तोंड पुढच्या क्षणाला बारीक झालेलं. ती क्षणभर तिथंच गॅलरीमध्ये थांबलेली आणि तिचं लक्ष आकाशात गेलं. आज आकाशात खूप मस्त चांदणं पडलेलं दिसत होतं. बहुतेक आज पौर्णिमा असणार. तिला तो समा पाहून प्रचंड आनंद वाटला. कौस्तुभ सोबत तो समा पाहणं किती एन्जॉयबल असेल याची फक्त ती कल्पनाच करू शकत होती. ती काहीतरी विचार करून पटकन आत आली. कौस्तुभ ऐका ना, बाहेर बघा ना, किती सुंदर वातावरण आहे. खूप सुंदर चांदणं पडले अहो. ती त्याच्या हाताला पकडून त्याला बाहेर ओढण्याच्या प्रयत्नात म्हणाली. हो मृण्मयी, तू जा ना प्लीज यार. नाही, आधी चला तर. कौस्तुभ, किती वेळ झालं काम करताय, ठेवा ना थोडं बाजूला, मी बोर झाले अहो. तीही अगदी हट्टाने म्हणाली. अरे यार मृण्मयी, काहीतरी महत्वाचं चाललंय ना यार. काम करतोय मी, दिसत नाहीये का? त्याचा कधी नव्हे ते एकदम आवाज वाढला. तिचा हातही झटकला गेलेला त्याच्याकडून चुकून. त्याच्याही हे लक्षात आलं. तसा आपोआपच त्याचा आवाज पुढच्या क्षणाला मवाळ झाला. अगं तू झोप ना, तुला झोप आली आहे तर. जस्ट एक 15 मिनिट लागतील मला. ओके सॉरी, ती अगदी शांत होऊन म्हणाली आणि तो मात्र पुन्हा कामात गळून गेला. मृण्मयी मात्र तिथंच बाजूला तिचं ब्लँकेट ओढून पहुडली. तिला आता तिथं रूममध्ये थांबूच वाटत नव्हतं. त्याच्या अशा अचानक चिडण्याने तर मनाला लागलेलं आणि तिचे डोळेही भरून आलेले त्या क्षणाला. कारण तिला त्याचा सहवास हवा होता आणि तो तिला हवा असताना मिळत नव्हता. मध्येच तिच्या मनात आलं आपण आपलं एकटंच टेरेसवर जावं. मग मात्र ती हळूच उठली आणि टेरेसवर आली. कामात गळलेल्या कौस्तुभला ती कधी वर निघून गेली हे कळालंच नव्हतं. कौस्तुभचं बरोबर 15-20 मिनिटांनी काम झालं. लॅपटॉप बंद करून त्याने बाजूला ठेवून दिला आणि आधी फ्रेश व्हायला तो बाथरूममध्ये गेला. तिथून चेहऱ्यावर पाणी मारून तो चेहरा पुसत बाहेर आला आणि आता कुठं त्याचं लक्ष बेडवर मृण्मयीला पाहायला गेलं तर मृण्मयी तिथं नव्हतीच. मृण्मयी ही कुठं गेली आता? क्षणभर विचार करत असताना आता त्याला आठवलं ती मघाशी काहीतरी म्हणत होती आणि तो कामाच्या नादात तिच्यावरच चिडलेला. अरे यार, आता ही कुठं गेली म्हणत हातातला टॉवेल तिथंच सोडून तो तिला पाहायला आधी गॅलरीमध्ये गेला तर ती तिथं नव्हती. मग मात्र पहिला तो रूम बाहेर पडला आणि तिला पाहत खाली हॉलमध्ये निघाला. पण हॉलमध्ये तर लाईट्सही नव्हत्या. मग मात्र तो आल्या पावली माघारी वळला. सगळीकडे तिला शोधून झाल्यावर आपोआपच त्याची पावलं टेरेसकडे वळली आणि वर काही पायऱ्या चढून आल्यावर त्याला नेमकंच वर जाणारं डोअर उघडं दिसलं. तसा वेग वाढवत तो सुद्धा वर टेरेसवर पोहोचला. सगळीकडे नजर फिरवली आणि एक ठिकाणी उभी ती त्याला दिसली आणि मग मात्र त्याच्या जीवात जीव आला. ए मृण्मयी, इथं काय करतेस यार एकटी? मी सगळ्या घरात शोधून आलो, तुला माहिती आहे? तो धावत तिच्याजवळ येत म्हणाला. त्याचा तिथं आल्याचा आवाज आला तसं तिने पटकन डोळ्यात आलेले अश्रू टिपले. हे काय झालं? आय एम सॉरी, मी अगं कामात होतो ना. बोल, काय म्हणत होतीस मघाशी? काही नाही, चला फार वेळ झालाय, झोपायला हवं म्हणत ती तिथून जायला निघणार तर त्याने तिचा हात पकडला. ए मृण्मयी, सॉरी ना. अगं मी कामाच्या नादात होतो. यू नो ना, आता मार्च एंड ही येतोय, सो आय एम सो बिझी. तू समजून घे ना थोडं. तो तिला समजावायचा प्रयत्न करत होता पण ती फक्त एवढंच बोलली. त्याला वाईट वाटत होतं. त्याच्यामुळे नकळत ती दुखावलेली. एवढ्यात अगदी डोक्यावर आलेला भला मोठा चंद्र आणि त्याभोवती पसरलेलं चांदणं त्याला दिसलं आणि इतकं सुंदर रोमॅन्टिक वातावरण पाहून विषय बदलत तो तिला म्हणाला. ए मृण्मयी, ते बघ ना, आकाशात चांदणं किती छान पसरले. वा, काय मस्त आहे हे वातावरण. रिअली इट्स रोमॅन्टिक. मी तेच दाखवायला बोलवत होते मघाशी, तर कसं चिडलात माझ्यावर? ती मुसमुसत म्हणाली. तसं पटकन त्याने तिला समोर ओढलं. हे मृण्मयी, आय एम सॉरी ना. सॉरी.
कान पकडतो हवं तर त्यासाठी. प्लीज माफ कर. प्लीज डिअर. का आता उठाबशा काढू? तो खरंच कान पकडून म्हणाला होता आणि उठाबशा काढ म्हणायच्याही आत तो कान पकडून खाली वाकू पाहणार तसं रडतानाही तिच्या गालात खुदकनं हसू बाहेर पडलं. काही नको असं काही म्हणत तिनं पाणावलेले डोळे पुसले आणि पुढे गंभीरपणे म्हणाली, पण असे चिडत नका ना जाऊ माझ्यावर कौस्तुभ. तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का मला? आधीच हल्ली खूप बिझी झालाय तुम्ही. माझ्याकडे लक्षही नसतंय तुमचं. मला नाही आवडत तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं. ओके बाबा, पुन्हा नाही होणार असं. सॉरी. तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणाला आणि पुढच्या क्षणाला त्याने तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. आधीच मला एक गोष्ट त्रास देते. हे मृण्मयी, काय त्रास देतंय? बोल ना मग. कसली वाट पाहतेस? मी त्यासाठीच आहे ना तुझ्यासोबत. पण तुम्हाला वेळ कुठं असतोय हल्ली माझ्याशी बोलायला तरी? लेटही येता आणि घरी आल्यावरही तुमचं ऑफिसचंच काम सुरू असतंय. मग मी काय करायचं? अरे यार, सॉरी ना. इथून पुढे तू काय कर, मला ना लगेच आठवण करून देत जा की माझं तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय आणि तुला बोलायचं आहे माझ्याशी खूप खूप जास्ती महत्त्वाचं आहे म्हणून. अगदी असं हलव मला, म्हणजे माझ्या लक्षात येईल. तो तिला जोराने हलवत म्हणाला. आणि तुम्ही चिडलात मगासारखी तर काय करायचं मी? नाही चिडणार. मी ना आता घरी कामच आणणार नाही. घरी आलो की बस तुला वेळ देईल, मग तर झालं. नक्की? हो नक्की, प्रॉमिस. तो डोळे मिचकावत म्हणाला. ओके बर, चला आता झोपायला. नाही, आधी सांग काय त्रास देते तुला? ये इथं बस माझ्यासोबत. आज आपण इथं चांदण्यात बसून बोलू. तो तिला पुन्हा डोळे मिचकावत म्हणाला आणि एक जागा पाहून खाली बसला. मग तीही त्याच्या शेजारी बसली. ती त्याच्या शेजारी बसली तसा तो लगेचच तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला. तिचं त्याच्याकडेच लक्ष होतं. त्याचंही तोंड आता तिच्याकडे होतं. बोल आता म्हणत तिच्या दोन्ही हातात हात गुंफत तिला एकटक पाहत त्याने विषयाला हात घातला. काय नाही, ते आपल्या घरातलं इतकं छान वातावरण पाहिलं ना की मला अधूनमधून इतकं वाईट वाटतं. ती दूर भलतीकडे पाहत म्हणाली. अगं का, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? असं असायला नको होतं का? अहो तसं नाही. असे तुमचे आई बाबा आहेत तसेच माझे आई बाबा का नाही मिळाले मला? मीच कुठं कमी पडले असेल का? आईला जरा तरी वाटायचं, पण बाबा त्यांना कधीच माझ्याबद्दल काही वाटलं नाही ना. दादाला कधी वाटलं. मी हक्काने त्या घरीही जाऊ शकत नाही. जाऊ वाटत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण का असं माझ्याच बाबतीत का झालं असेल? ए मृण्मयी, नको ना त्यांचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊस. मला माहिती आहे सांगणं सोपं आहे, पण तू सांग, या गोष्टीने त्रास होतो, त्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी बदलणार आहेत का? मग बदलणार नसतीलच तर का त्रास करून घ्यायचा? शक्यतो नाहीच करत हो, टाळतच असते. तुमच्याकडे पाहते, तुमच्या आईबाबांना माझे आईबाबा समजून राहते, पण तरीही आपले आईवडील ते आपलेच आईवडील असतात ना. आणि त्यात तुम्ही असे बिझी झालात, माझ्यावर चिडलात वगैरे, तर मग मला इतकं वाईट वाटतं की विचारूही नका. ती बारीक तोंड करत म्हणाली. ओके बाबा, इथून पुढे असं खरंच नाही करणार मी. सगळं लक्षात ठेवेन, मग तर झालं. ए यार मृण्मयी, सोड ना आता तो विषय. बघ ना किती मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे आणि यातही आपण असं बोरिंग विषय बोलणार आहे का? चल काहीतरी रोमॅन्टिक बोलू. हे मृण्मयी, सी, हे अमेझिंग नाही का? कसं काय इतकं दूर असूनही आपल्याला एखादी गोष्ट इतकं कनेक्टेड फील करू शकते. आता तू चंद्रच बघ ना, त्याला मी लहानपणापासून पाहतोय, पण त्याला जेव्हाही पाहिलंय ना, मला एकटं कधी वाटलंच नाही. जेव्हा मी कधी एकटा असायचो तरीही आपलं कोणीतरी आहे अशी फिलिंग द्यायचा तो. आणि तरीही त्याला पाहून काहीतरी मिळाल्याची भावना व्हायची.
आज तू माझ्यासोबत आहेस आणि तरीही आजही तो अगदी भरून पावलेची फिलिंग देतोय. इट्स लाईक आपण एकमेकांना पूरक आहोत असं काहीसं. जस्ट यू, मी अँड द मून. त्याच्या या वाक्यावर चंद्रालाच पाहणाऱ्या तिच्या गालात इतकं गोड स्मित उमटलेलं की बस. त्याच्याही हृदयाच्या तारा छेडल्या गेलेल्या. हो खरे हो, मलाही तर असंच काहीसं वाटतंय. कधीतरी असं निवांत त्याच्या शीतल प्रकाशात आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बसणं हा अनुभवच निराळा आहे नाही. असं वाटतं की हा क्षण कधी संपूच नये आणि आपल्याच हातात तर असतं काही क्षणांना कायमचं संस्मरणीय बनवणं. यू आर राईट. तो काहीतरी लक्षात आलं तसं म्हणाला. त्या क्षणाला वेगळीच इच्छा मनात दाटलेली त्याच्या हवेत एकाएकी गरमी जाणवली त्याला. दोघातही क्षणभर शांतता पसरलेली आणि ती शांतता दोघांच्या मनाला हलचल करून गेलेली. आणि त्याच्याकडे पाहण्याचं टाळणाऱ्या आणि भलतीकडे पाहणाऱ्या तिला तिच्या ओठांना अचानक त्याच्या अंगठ्याने स्पर्श केल्याचं तिला जाणवलं. तशी ती गडबडली. त्याने एव्हानं त्याचा हात थोडा लांब करत तिच्या मानेला पकडलं आणि तिला झुकवत तसंच खाली ओढलं. तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि अलगद तिच्या ओठांतला रस पिऊ लागलेला. काही उत्कट क्षण असेच सरत होते. दोघांच्याही शरीरात रोमांच फुलवत होते. एक क्षणाला दोघंही बाजूला झाले. त्यानंतर दोघात अगदीच शांतता पसरली. ती शांतता तोडत अखेर तोच तिला म्हणाला, मृण्मयी, यार माझी खूप इच्छा होती अशा चांदण्यात माझ्या बायकोचा हात पकडून तिच्यासोबत डान्स करायचा. चल डान्स करू एखाद्या मस्त रोमॅन्टिक गाण्यावर, म्हणत तो उठला. काय आत्ता? अहो वेळ लागलाय का? किती वाजलेत पाहिलं का तुम्ही? कोणी पाहिलं तर काय म्हणतील? कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. आणि तसंही मी माझ्या बायकोसोबतच डान्स करणार आहे. तो तिला डोळा मारत म्हणाला आणि तिने एकदम खाली नजर झुकवली. अरे रे रे, माझा फोनच खाली राहिलाय, मी आलोच घेऊन. म्हणत क्षणाचाही विलंब न करता तो लगेचच फोन घ्यायला खाली धावला. अहो कौस्तुभ, आत्ता नको, अहो थांबा तर. ती त्याला आवाज देत होती, थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण कौस्तुभ खाली निघूनही गेलेला. तिने मात्र आता स्वतःच्याच डोक्यात मारून घेतलेलं. तिच्या श्वासातही तर अनोखी हलचल उठलेली. शरीरात उमटलेली ती थरथर स्थिरावते. तोवर कौस्तुभ गेला तसाच काहीच क्षणात धावत त्याचा मोबाईल घेऊनही आला होता. मग कपल स्पेशल मशअप सॉन्ग लावलं आणि मोबाईल तिथेच बाजूला ठेवून तो इतके भरकरत तिच्यासमोर तिच्या जवळ आला की बस. तिचे हात हातात पकडले आणि तिच्यासोबत लागलेल्या गाण्यावर थिरकू लागला. मेरी राहें तेरी तक है, तुझ पे ही तो मेरा हक है. ओ तारा तेरा तारा मेरा, बाकी अंधेरा आसमां. मध्येच एक क्षणभर तिला डोळ्यात भरून घेतलं आणि तिला जवळ खेचून तिच्यासोबत गाण्यावर डोलू लागला. हो सज के जो आए तू अखियों के सामने, नजरा लगे ना मेरी यार, तेरे बिन अब ना लेंगे एक भी दम, तुझे कितना चाहने लगे हम, तेरे साथ हो जाएंगे खत्म, तुझे कितना चाहने लगे हम. आणि त्याच्या डोळ्यातले ते भाव पाहत त्याच्यासोबत आनंदाच्या झुल्यावर झुलणाऱ्या तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. ते गाणं संपेपर्यंत अगदी तन्मय होऊन तो डान्स करत होता. कधीतरी तिचा हात पकडून तिला तिच्याच भोवती फिरवत होता. तीही तो संपूर्ण क्षण त्याच्यासोबत एन्जॉय करत होती. ते गाणं संपलं तसं पटकन त्याने तिला मिठीत ओढलं आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तिला कडल करू लागला. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण त्यांना एकमेकांच्या
नव्याने गुंतण्यास आतुर करत होता. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. हा पार्ट आवडला असेल तर प्लीज आपल्या कॉमेंट्स नक्की करा. कथा आवडली असेल तर VAG मराठी स्टोरीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.